या पाहुणे या बसा. या भाऊ आले. काही त्रास नाही झाला नाही आले. बरोबर आले ना. घरगीर सापडलं. हा हा काही त्रास नाही झाला. बरोबर आलो. हे आमचे लहान भाऊ आहे. हा त्या दिवशी होते नाही गावात लग्नाला गेले, लग्न होतं तर लग्नाला गेले होते. मग म्हणून आज ओळख करून देत आहे. असं काय तुमचे लहान भाऊ आहे मग. हो का. काय करते मग भाऊ काय करते. गॅरेज आहे बा आपलं. गाडीचं मोठं का आपलं चांगलं आहे. दन्न कारभार आहे मस्त. असं काय चांगली गोष्ट. बाबू जा ना अन्न चहा पोहे आण नाश्ता आण जा ना. हो बाबा हो आणतो. चांगलं झालं चहा नाश्ता मस्त झालता. काय निवडत आपली घेतली भाऊ. नाश्ता झाला असतं नाश्ता गिस्ता चहावर झालं असतं. नाही तर आपले कायची होते आता रीतच आहेत हे. आता आम्ही आलतो काका तुमच्या घरी त्या दिवशी तर तुम्ही केलंच नाही सगळं तर आम्हाला नाही करायला लागेल काय. कशी गोष्ट करता. हा रीतच आहे म्हणा. हे रीतच आहे. हे घर आहे बा आपलं मग. असं घर आहे आपलं. पहा मग बा तुम्हाला पसंत वाटते काय तर काय आणि काय नाही तर असं आहे बा. आता आपलं साधा सुद्धा गरीबाचं घर. जेवढं खाली दिसू राहील तुम्हाला तेवढंच वर आहे. दोघांच्या सोयी नाही बा. साधं सुद्धा काय देऊ. चांगलं घर आहे तुमचं. चांगलं घर आहे ना. हे तुम्हाला खरं सांगू का एक गोष्ट. तसं आम्हाला पोरगा तुमचा पसंत आहे. लय पसंत आहे. जर तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच आपण टिकेला टाकू. असं म्हणता काय. असं म्हणता तुम्ही. मग काही हरकत नाही आमची. आम्हाला काही हरकत नाही. आम्हाला तुमची पोरगी पसंत आहे. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही टिक्के लावायला तयार आहे बा. मी का म्हणतो एक डाव टिक्के लावायच्या आधी काही घ्या द्यायचं काही असं ना. पोरागिराचं पोरीचं सारं ते एकदा कोण घ्या बा. एकदा बोलून घ्या सारं ते. तुम्हाला सांगतो भाऊ आपलं साधं काम आहे बा. आणि आपण काही एकदम पैसा आदल्यानं काही लय मोठं आहे नाही बा. आपलं साधारण काम आहे. आपल्या इकडून काही लग्न करणं होत नाही एवढं मोठं. आपण साधं सुद्धा लग्न करू शकतो. आदर्श विवाहासारखं आपण लग्न करू शकतो. मोठं लग्न काही आपल्या इकडून करणं होत नाही बा. तुमची जर अशी अपेक्षा असेल का बा आपण 1000-1200 लोकांचं लग्न करावं चांगलं मोठं दणक्यात तर ते लग्न नाही होऊ शकत बा आपल्याकडून. आपण 5-50 लोकांचं लग्न करू शकतो. तुम्ही म्हणत असेल तसं ना तर असं आहे बा. मग आपण आपलं बोला बा. मग आता तुम्ही याच्यावर बोला काय म्हणता तो. जर तुम्हाला पसंत असेल बा आपली अशी हे अट आहे बा आपली. जर तुम्हाला ही आपली अट मान्य असेल तर मग आपण लावून टाकू टिक्के. नाही तर मग काही बा आपण झेलू नाही शकत बा. जास्त लोकांचं आपण झेलू नाही शकत. नाही असं काही नाही आहे. 1000-1200 लोकांचं काही लग्न काय पाहिजे नाही आपल्याला 400-500 लोकांचं लग्न केलं तरी होऊन जाते. नाही रे बा. नाही आपल्या इकडून होतच नाही. एवढं आपलं बजेट नाही ना. भाऊ आपण साधी सुधी लोक बा आपले कास्तकार. आधीच आमच्याकडे पीक पाणी होत नाही. म्हणून काही आम्ही आधीच ठरवलं होतं कुठेही लग्न जुळू बा आपल्या पुरीचं. आपण असं लग्न करायचं. तर आपल्या इकडून काही लग्न मोठं करणं होत नाही बा. लग्न नाही करत म्हणते बाबा. काय करावं आता. हा म्हणा का नाही म्हणा. लग्न नाही लग्नासाठी पोरगी सोडायला नाही पुढं तशी पाहिजे तर हातची. पोरगी चांगली वाटू राहिली. लग्न नाही करत म्हणते त्याच्यासाठी पोरगी सोडायला पुरण का आपल्याला. एकदा विचारून पाहू का येईल काय म्हणते हिमालन तर. तिच्या सल्ल्यानं होऊ द्या कौलची गोष्ट. बाबा कायचा विचार करू राहिले. बाबाची मनात हे चाललं का मला वाटू राहिलं का लग्न नाही करत म्हणते हे. शेवटचंच लग्न आहे आपल्या घरचं. लग्न नाही करत म्हणते. आईला विचारा लग्न काय म्हणते तर. मला असं वाटते का आईच्या सल्ल्यानं होऊ द्या हे आता काय आहे तर. तुम्ही फक्त लग्न करा. 400-500 लोकांचं लग्न करा तुम्ही फक्त. सोनं नाणं बाकी आम्ही चढवतो पुरीले. सोन्या नाण्याचं काही तुम्हाला चिंता नाही आहे. अशी काही अपेक्षा नाही बा आमची का पोराला तुम्ही काही चढवा म्हणून. पोराला बा काही द्या असं काही आमची अपेक्षा नाही. हुंडा गिंडा आम्हाला पाहिजे नाही बा. फक्त तुम्ही लग्न करा बा 200-400 लोकांचं. कारण आमच्या घरचं शेवटचंच लग्न आहे. याच्यानंतर आमच्या घरी लग्न नाही आहे मग. नाही ना भाऊ. आमचं बजेटच नाही आहे एवढं. लग्न नाही होऊ शकत बा. तुम्ही म्हणता तेवढं लग्न नाही होऊ शकत आमच्याकडून. आम्ही 5-50 लोकांचं करू शकतो. आता काय म्हणावं याच्यावर. मला तर काही सुचून नाही राहिलं काय म्हणावं याच्यावर तर. पोराच्या आईचा सल्ला घेतो आणि सांगतो तुम्हाला काय. 2 मिनिटं थांबा फक्त. मालन इकडे बरं. माणसाच्या बैठकीत मला आवाज देऊ राहिले. काय झालं तर मला आवाज देऊ राहिले सर. हो आली. बोला ना ओमचे बाबा बोला ना. काय म्हणते तुम्ही. कोण आवाज देऊ राहिले. हे ह्या भाऊची अट आहे अशी का बा. सारं पसंत आहे म्हणते येईल तसं. लग्न पोरगी द्यायला तयार आहे म्हणते. पण लग्न नाही करणं अशी अट आहे बा त्याची. 1000-1200 लोकांचं लग्न नाही करत म्हणते आम्ही. म्या म्हटलं मग ते 300-400 लोकांचं करा बा. 1000-1200 लोकांचं काही अपेक्षा नाही आमची. तर नाही म्हणते 5-50 लोकांचं करू म्हणते बा आम्ही. आता तू सांग बा काय आहे तर मग. मॅम म्हणलं बा त्याला आमच्या घरचं शेवटचं लग्न आहे बा. कोणी येते तर बा 400-500 लोकांचं कर बा. जास्त काही पाहिजे नाही आम्हाला. तर नाही म्हणते बा ते. आता तू सांग मग काय आहे तुझा निर्णय. असं म्हणते काय तर हे माय म्हणणं असं आहे का पोरगी चांगली असेल तर आपल्याला काही लग्नासाठी हातची सोडायला पडत नाही. जर ते म्हणत असेल 5-50 लोकांचं पण आपले जर पोराले मान्य असेल तर बा आम्हाला काही हरकत नाही आहे. पोराला विचारा तुम्ही एकदा काय म्हणते तर. मला काही हरकत नाही आहे बा. नाही तर बाबूश्री
तुझी काही हरकत आहे काय भाऊ? तुले लग्न कसं पाहिजे? काही काही अपेक्षा आहे की तुझी लग्नाविषयी? तुझी काही हरकत आहे काय? नाही नाही बाबा, चालन चालन मला असं लग्न चालेल. काही अपेक्षा नाही आपली जास्त लग्नाविषयी. कसंही लग्न चालते आपल्याला. फक्त फक्त माझी एकच इच्छा आहे का पोरगी आपल्या आपल्या याची असलं पाहिजे. आपल्याला समजून घेणारी, चांगली असली पाहिजे. आपल्या घरात बसणारी, फिट होणारी पोरगी पाहिजे. पोरीत काही खोट नाही आहे तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. लग्न कसंही चाला ना आपल्याला. घ्या घ्या मग भाऊ. घ्या घ्या. झालं मग आता. झालं आता फिक्स झालं आमचं. आमच्या पोराला काही हरकत नाही म्हणते. तुमच्यासमोर आता बोलणं झालं सारं, तर आम्हाला काही हरकत नाही आहे बा. टिक्के लावून घेऊ मग आता. टिक्के लावून घेऊ, काही हरकत नाही आहे. अजून एक गोष्ट मी म्हणतो का बा, पोरीचा कपडा आम्ही पाहिजे, पोराचा कपडा तुम्ही पाहिजे. आणि आम्ही 5-50 लोकांचं लग्न करून आणि बाकी मग तर काही होऊ नाही शकत बा. आपण एवढंच आहे. पोराले सोनं नाणं, पोरीले सोनं नाणं काही चढू नाही शकत बा आपण. नाही चालते ना भाऊ. आम्हाला काही सोना नानाची काही हे नाही आहे. तुम्हाला सांगतो, आम्हाला सोना नानाची काही लालूच नाही आहे. आम्हाला फक्त पोरगी चांगली पाहिजे बस. तुमची पोरगी चांगली आहे, आम्हाला आवडली, पसंत पडली, म्हणून आम्ही गोष्ट समोर नेली. बाकी काही आमचा विषय नाही आहे. सोना नानाचा काही विषय नाही आमचा. तुम्ही तुमच्या परीनं करा, आम्ही आमच्या परीनं करतो. बस आम्हाला फक्त पोरीशी मतलब आहे. पोरगी पाहिजे आम्हाला चांगली बस. आणि तुमच्या पोरीला काही दुखू देईन नाही आम्ही आमच्या घरात आल्यावर. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. हेच तर म्हणणं. असेच लोक पाहिजे मग बाई आपल्याला. तुम्हाला सांगतो, असेच लोक पाहिजे. आजकाल असे लोक भेटत नाही. म्हणून तर मग आम्हाला पटलं बा तुमचं. असंच पाहिजे आपल्याला. जे काही आहे ते तोंडावर आहे. मागं काही आहे नाही. असं आहे आमचं का आपली पोरगी चांगली पडली पाहिजे बा. कसं काय एकुलती एक पोरगी आहे बा, म्हणून आम्ही तुमच्यासारखे लोक भेटले आता चांगले समजूतदार, म्हणून मग आम्ही तयार झालो बा पोरगी द्यायला. काय आजकाल चांगलं घरानंच भेटणं मोठं मुश्किल झालं आहे नाही का भाऊ? हा बरोबर आहे तुमची गोष्ट. आजकाल चांगलं घरानं भेटणं लय मुश्किल झालं. मेन म्हणजे पोरगं निर्व्यसनी भेटलं पाहिजे. आमचं पोरगं निर्व्यसनी आहे. कोणतं व्यसन नाही आमच्या पोराले. तुमच्या पोरीले कोणतं दुःख नाही होईन म्हटलं आमच्या घरात. एवढी आम्ही तुम्हाला खात्री देऊ. बरं मग भाऊ, घे ना आता. घे ना कुकाची वाटी, घ्या मग. घ्या टिक्के लावून. घेऊ टिक्के लावून. झालं मग आता मला बाई. झालं मग पोराचं लगन झालं आता. जुळलं. आता द्या कुकाची वाटी पाठवून दे मग. फिक्स करून टाकू सारं. घेऊ टिक्के लावून. दे बाई अवंतिका, दे माय कुकाची वाटी दे बाई. झालं बाई आपल्या पोराचं लगन जुळलं.